एनडीए मध्ये येण्यासाठी आताच नाही, मागे 22 साली सुद्धा 2022 मध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता. हे नाकारता येत नाही आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या होत्या. कोणती खाते घ्यायची, कोणती खाती नाही घ्यायची, इथपर्यंत सुद्धा सगळ्या चर्चा घडल्या होत्या. हे संजय राऊतांनी सांगावं की शरद पवार एनडीएमध्ये जाणार होते की नाही, आम्हाला एनडीएमध्ये जायचं होतं हे म्हटलं आहे सुनील तटकरेंनी. त्यावेळेस त्यांना हे आपले संजय राऊत म्हणाले की काही लोकांना शरद पवारांनीच मोठे केला आणि ते त्यांना संजय द्यायला लागले. हा गौप्यस्फोट केला त्यांनी. एनडीएमध्ये जायचं, शरद पवारही येणार होते. तुम्हीच खरं सांगा. एनडीए मध्ये येण्यासाठी आताच नाही, मागे 22 साली सुद्धा 2022 मध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता. हे नाकारता येत नाही आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या होत्या. कोणती खाते घ्यायची, कोणती खाती नाही घ्यायची, इथपर्यंत सुद्धा सगळ्या चर्चा घडल्या होत्या. हे त्या काळाचं असलेलं गणित होतं. परंतु आता या मधल्या काळामध्ये त्यांच्या चर्चा झाल्या की नाही झाल्या तर कशाच्या आधारावर झाल्यात याबाबतचं आणखी जोपर्यंत स्पष्टीकरण शरद पवार साहेबांकडून येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही. संभाजीनगर